हाय गाईज, तर आता मी गावी चाललो आहे आणि सकाळचे वाजले 6:30 आणि बाईकने जाणार आहे. मी आहे, पप्पा आहे आणि मम्मी आहे, बहीण पण येते आणि आता चाललो जरा गावी, एक काम आहे जरा चाललो कामासाठी. तर आता मी गावी पोचलो आहे आणि काय आहे, सकाळी 7ला निघलेलो तर आता पोचलो आहे, कारण जरा लांब आहे ना. माझा गाव कसं MIDC आहे, चाकण आपलं राजगुरुनगर, तिकडं माझं गाव आहे. हे बघा गावीच पोचलो आहे आणि हा माझा छोटा भाऊ, म्हणजे पप्पांच्या छोटा भावाचा पोरगा. आणि किती आत्ताच पोचलो, जरा घरी आडवा पडलेलो तर आता पुढं आलो इकडं. मला असंच राऊंड मारतो इथं. हे काय इथं काम चालू आहे, हे पूर्ण आहे ना इथपर्यंत होतं तर कापलं आहे पूर्ण आणि हे पण कापणार. याच्या बाजूचं तिथं पूर्णच कापलेलं आहे, अजून पण तिथं काम चालू आहे म्हणजे असं. आणि माझ्याकडे काय आहे आता जाता आता मी तुम्हाला दाखवणार होतो की रोड बीड हे ते, पण माझ्याकडे काय आहे तो सेटअप नव्हता फोन हे करायचा. मग ते मी ऑर्डर केलं आहे, ते येणार आहे. मग तेव्हा ॲड केल्यानंतर मी परत गावी येणार आहे, ह्याच महिन्यात आलो तर येणार आहे म्हणजे. मग तेव्हा मी ते ॲड करून येणार, म्हणजे फोन त्याला पुढं लावणार. गोप्रो सेटअप असतो असा करणार. गोप्रो नाही पण हे लावणार, फोन लावणार. आणि हे बघा हे माझं गाव आहे. हे तुम्ही डोंगर बघशाल नाही सगळे. आता जरा हे सुकले आहेत गवतं, पण पावसाळ्याच्या टायमाला आलो ना पूर्ण हिरवं असतं, सगळं हिरवं. हे बघा हे तिकडं माझं शेत आहे, तिथं म्हणजे बैल आहे, गाय म्हैस सगळं आहे तिथं. ते तुम्हाला दाखवून मी. आणि इथं आम्ही लहानपणी आंबे चोरायचो. हे बघा इथं आंबे चोरायचो आणि याच्या मागे तिथं घर आहे. बघा इकडे ही घर आहेत ना, इकडून तो तिकडून बघायचा आम्ही आंबे चोरत असताना, आणि तिकडून असा गाडीने यायचा रोडने, इकडून तो गाडीने यायचा आणि आम्हाला पकडायचा. मग असा इथून आम्ही पळवायला जातो तर तेवढ्यात तो यायचा, कारण बारीक होतो ना आम्ही. तर यायचा गाडीवर बसवायचा आणि आम्हाला घरी घेऊन जायचा आपले. आणि इथं माझं पप्पांचं गाव आणि माझ्या मम्मीचं गाव आहे बघा इकडं. तो डोंगर दिसला असून तुम्हाला मोठा, त्याला आम्ही शिंगीचा डोंगर म्हणतो. वरती नाही का भगव्या कलरचा झेंडा पण आहे, त्याच्याच खाली माझ्या मम्मीचं गाव आहे. आणि जे पवनचक्क्या पण आहेत हे बघा, यांनीच तिथं खाली घर आहेत ना माझ्या मम्मीचं गाव, त्यांना लाईटी येते यांनीच. पूर्ण कसं झालं, पिवळं पिवळं झालं. कसं पूर्ण बोलतो ना पिवळं पिवळं झालंय बघा. काय आलं पप्पा का जायचे? पप्पा कुठे गेलेत? माझे नाना ते जरा शेतात गेलेत ना, मग आता तिकडं जाणार, घरी जाणार. बघू जाणार आहे माझ्या मम्मीच्या गावी, तर तुम्हाला दाखवून मी. म्हणजे मामाची पोरं बिरं आहेत ना, तो चाललीला घरी, तर त्याला मी थांबवलंय की जाऊ नको, थांब मी येतोय. तो 3 दिवसानंतरला जाणार, मग त्याच्यासाठी त्याला थांबून ठेवलंय मी. आणि हे आमच्या गावचं मंदिर आहे. हे याच्यावरती कळस असतो ना, तो सोन्याचा आहे, पण तो काढून ठेवतात, असा लावून नाही ठेवत तो. बघा इकडं इथून पूर्ण दाखवतो की वरती निळं होतं, सॉरी पिवळं होतं. हे बघा इकडं पिवळं झालंय आणि इकडं कसं लाल झालंय. आणि इथं माझं घर आहे ना, आणि आमचं शेत ते तिकडं आहे, तर तिथं उद्या जाणार मी. उद्या शेताकडे जायचं ना, शेताकडं आपल्या बैलाकडे जाऊया. 2 बैल आहेत, 3 कुठं आहेत. घरी पोचलो आता आणि माझी गाडी तिथं उभी आहे, पप्पांची गाडी युनिकॉर्न, आणि E220 पण आपलीच आहे. इथं तर बहीण बसली आहे. आपलं जेवण बिवून झालंय आणि मी बाहेर आलेलो, तर बाहेर बघा
अंधार आहे, नुसता अंधार. खाली याच्या लाईटी चालू आहेत, आपल्या खांबळ्याच्या लाईटी आहेत ना त्याच्यावरती आहे. असं आहे. आणि हे माझं घर आहे. आपल्या इथं गाड्या उभ्या आहेत. हँडल लॉक करायचं राहिलं, काही इथून नेतात गाड्या उचलून. हँडल लॉक केलाय आता. सगळा अंधार आहे, पूर्ण अंधार. इकडं पण 2 खांबे आहेत ना, काही त्यांचा उजेड आहे असाच. बस, बाकी काय नाही. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय.